हे बघा, आम्हाला म्हणजे फार वाईट वाटतं, पण सांगावं लागेल की आमची सेवा कशी झाली. म्हणजे 1981 साली तेव्हा जनतेतून निवडून आलेले माननीय आलम खान साहेब अध्यक्ष, त्यांनी आम्हाला सर्वेअर म्हणून नेमणूक दिली होती 12 रुपये दररोज. आणि आम्ही कष्ट करून जे आता 1983 साली सतीश त्रिपाठी जेव्हा आले, त्यांनी आम्हाला इन्स्पेक्टर म्हणून परमनंट केलं. तेव्हापासून तर 2019 पर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे. पण काय, आम्ही पैसे देत नाही आणि पैसे दिल्याशिवाय पदोन्नती होत नाही, म्हणून आम्ही पैसे न देण्यामुळे आमची पदोन्नती झाल्या नाही. आता शासनाने 2019 साली आणि 2010 साली जे आश्वासित प्रगती योजना लागू केली होती, ते यांनी काय केलं, म्हणजे शासनाने सुरुवातीला दिलं होतं 12 वर्षानंतर यांना पहिला टाइम स्केल द्या. त्या मूर्खांनी 17 वर्षानंतर आम्हाला टाइम स्केल दिलं. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले. कोर्टाचे आदेश दिल्यानंतर शासनाने आदेश दिले. तर कोर्टाने यांना सांगितलं होतं की 60 दिवसात जे आहे, हायकोर्टाने 26 एप्रिल 2023 रोजी कबा यांना जे आहे यांचं टाइम स्केल देऊन टाका 10-20-30चा. आणि शासनाने 21 फेब्रुवारी 2024ला स्पष्ट आदेश दिलेले आहे. आणि विशेष म्हणजे ते ऑर्डर जे आहे ना, ते फायनान्स डिपार्टमेंटचे आहे. असे असताना सुद्धा विनाकारण जे आहे तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवता, अर्बन डिव्हिजनला. अर्बन डिव्हिजनवाल्याने त्यांनी नाशिकमध्ये भेटले होते, पुण्यामध्ये आमचे सिटी इंजिनियर देशमुख साहेब, ते वाणी म्हटलं, अरे हे मूर्ख आहे का म्हणे, ॲडिशनल इंजिनियरांना समजत नाही का की जेव्हा फायनान्स डिपार्टमेंटचा आदेश निघालेला आहे, हायकोर्टाची ऑर्डर आहे 60 दिवसात करणारा, 2-2, 3-3 वर्ष झाले, विनाकारण तुम्ही टाळण्यासाठी जे आहे तर अर्बन डिव्हिजनला पाठवता. आज पाहिलं आपल्या डीपी प्लानचा काय हाल चालू आहे. म्हणजे काय, इथे जनरल बॉडी नसल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे खालचे जेवढे अधिकारी आहे. आणि विशेष म्हणजे मान्य आयुक्त महोदयाने 8 डिसेंबर 2023ला स्पष्ट आदेश काढले, ऑर्डर नंबर 1876 आहे, की मी 10-20-30ची योजना यांना लागू करून टाका. हायकोर्टाचे आदेश नाही, कमिशनरच्या आदेशला नाही, शासनाच्या आदेश, यांना फक्त लक्ष्मी पाहिजे. म्हणजे हनुमान जर डोंगर घेऊन बी आला ना तर हे काम करणार नाही. यांना पाहिजे लक्ष्मी देवी. गांधीजी दिसले का यांची फाईल लवकर चालते. आता मुद्दाम तिथे पाठवला, तिथे आम्ही गांधीजी देऊ, तिथे ते सह्या झाल्या, सगळ्या झाल्या, ते अर्बनवाले दाबून ठेवलेलं ऑर्डर. आता आज आमचा माणूस गेलेला आहे, तिथे बसलेला आहे कांबळे, पण काय आता माहित नाही ऑर्डर येते का नाही येते. तर आजपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही लेटर देऊन 110 पेज झालेले आहे. आता आम्ही कोर्टाचा अवमान झाल्यामुळे सिटी चौक पोलीस स्टेशनला त्या मॅडमला, PI मॅडमला आम्ही अर्ज दिला की हे एवढे आरोपी आहे, त्यांचे नावं दिले, मोबाईल नंबर दिले, सगळे दिले, यांच्यावर गुन्हे दाखल करा. ते हे पोलीस स्टेशनवाले बघा कसं करता की फिर्यादीचा अर्ज आरोपीच्या दालनात देऊन टाकला. तुम्हाला काय करायचं तिथे करा. म्हणजे तुम्ही समजा मला मारला, तुम्ही MCN वाल्याने मला मारलं समजा, ADN वाल्याने, आणि मी तुम्हाला तुमच्या विरुद्ध तक्रार केली का बा या लोकांनी मला मारलं, आणि मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, तर पोलीस स्टेशन तुम्हाला आरोपीला हे देतील का? काय हे मजाक लावलेला आहे. म्हणजे हे जे आहे ना, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत काय चाललंय. आज जे माननीय पालकमंत्रीने लेटर दिलं, ते जे मुख्य प्रधान सचिव आहे अर्बनचे, का बा शपिकेमध्ये 9 तारखेला बसणार आहे. आणि हा दिवस कोणता आहे? ह्याच दिवशी शिवाजी महाराज जे आहे ना, आता हे दिवस होता त्यांचा, जेव्हा बसले होते खुर्चीवर शिवाजी महाराज, काय म्हणतात ते, राज्याभिषेक दिवस. एवढा महत्वाचा दिवस मी दिला. आणि कधी 25 एप्रिलला यांना लेटर दिलेलं आहे किंवा मी 9 तारखेला बसणार आहे. पुन्हा 2 तारखेला बाईट देऊन सांगितलं का मला 1 आठवड्यात तरी करून टाका. फाईल ते ऍडिशनल कमिशनरकडे केली. चर्चा, आता तुम्हाला माहित आहे चर्चा म्हणजे खर्च. अहो आम्ही खर्च करायला पण तयार आहे, पण तुम्ही काय करा, तुम्ही आदेश तर काढा. फिक्सेशन होईल तेव्हा घ्या ना. जसं ठेकेदार 10% देऊन आपले बिल पास करू, आम्ही देऊन टाकू, त्याच्यातून वाटा सत्कार बनवून देऊन टाकू, भिक्षा बनवून देऊन टाकू, आम्ही द्यायला तयार आहे. पण तुम्ही ऑर्डर तर काढा. आणि हायकोर्टाची हे पाबंदी झाल्यामुळे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाल्यामुळे आपले भूषण गवई साहेब, त्यांच्याकडे पण तक्रार गेलेली सुप्रीम कोर्ट इंडियापर्यंत, की बाबा साहेब तुम्ही आमच्या इथले आहे, मराठवाड्याचे आहे, बघितलं आपलं महाराष्ट्राने कसे हाल केले. मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं महाराष्ट्रामध्ये येतं आणि त्याचे काय हाल करतात. या कॉन्स्टिट्यूशनच्या, या संविधानाचा काय हाल करून ठेवला हे महानगरपालिकेने. बघा यांची आत्मा कशी झालेली आहे. हे कब्रस्तान असल्यामुळे आता आम्ही जनतेमध्ये जाणार, आणि जनता जेव्हा रोड मध्ये येणार ना, जनता येईल आमच्या मागूने. हे राष्ट्रवादी काँग्रेस आमचे बसलेले, आणि आमचे इलियास कुरवाणी साहेब गट नेता, आणि ते युसुफभाई काँग्रेसचे, बापू घडामोडे, नंदू घोडेले, जेवढे नगरसेवक आहे
त्यांना माहित आहे की आज नगरसेवक नाही, ते प्रशासक आहे म्हणून हे प्रशासक खालचे अधिकारी गैरफायदा घेत आहे. जेव्हा कमिशनर आहे मान्य होईपर्यंत आता मेलं तर हरकत नाही. काय आता 2 दिवस खाल्ले आम्ही, बोकडे बिकडे खाल्ले बसलेलो आहे. आता पाऊल किती दिवस आपलं छट्टी चालते. आता इथे माझा नाही घेणार, ऑर्डर पाहिजे किंवा आश्वासन पाहिजे की आम्ही जून महिन्यामध्ये तुमचा ऑर्डर काढू, पुढे फक्त काढू काढू काढू. पण ते 2 वेळा लेटर दिलं त्यांनी, पण आता आम्हाला विश्वास राहिलेला नाही. आता आम्हाला म्हणजे आमचं हे निवड समितीचा ह्या तारखेला तुमचं प्रकरण आम्ही ठेवलेलं आहे असं जर लेटर आलं आम्हाला ते उपोषण मागे घेऊ. त्यांना सोडून दिलं, एक धरलं, एकाला धरलं झालं का? अरे प्रत्येक टेबलावर कोणत्याही खात्यामध्ये चिरीमिरी आणि माल दिल्याशिवाय म्हणजे हनुमान एवढा शक्तिवान नाही, लक्ष्मी एवढी शक्तिवान आहे. गांधीजीची नोट दिसली की चपराशी मी फाईल घेऊन असं पडतो. तुम्हाला माहित आहे गांधीजी दिसले का? गांधीजी दिसले का? काय महान गांधी काय करून टाकलं त्याचा फोटोचा. बघा, धन्यवाद. आम्ही महानगरपालिकेमध्ये 40 वर्ष 81 पासून तर 2019 पर्यंत माझं जे तरुणपण तुम्हाला दाखवतो, माझा फोटो जोडा कसं झालं. मी आता तुम्ही म्हातारा तर दिसतंय, पण 40 वर्ष फोटो पण आपण पाहू शकता. 40 वर्ष सेवा केली. 40 वर्ष अगोदरचे फोटो दाखवतो ना तुम्हाला मी. आणि आताची काय परिस्थिती आहे? मग आता मुख्य मागणी काय तुमची? बस आमचं जे 10-20-30चं प्रकरण आहे, हे जे आहे 10-20 हे पासून म्हातारा झालो मी या कॉर्पोरेशन मध्ये नगर परिषद काळापासून. डिपार्टमेंट को लागू नाही करत? नाही लागू केलं, झेडपीला लागू केलं, अहो लागू केलं. पोलीसला दररोज किती इन्कम आहे तुम्हाला माहिती आहे का? पोलीसला किती इन्कम आहे त्यांना गरज नाही, पण आम्ही कोणाचे 5 पैसे घेत नाही हो, म्हणून आम्हाला पाहिजे ते. आमच्या मुलाला नोकरी नाही. मान्य संजय शिरसाट साहेब आपले लाडके पालकमंत्री आहे की नाही, त्यांनी लेटर दिलेलं आहे प्रधान सचिवला की हे शिव अभिषेक दिनी शफीक अहमद म्हणजे ज्या दिवशी शिवाजी महाराज जे आहे ना, शिवाजी महाराज खुर्चीवर बसले होते. आता आमच्या गावात खुलताबाद मध्ये माहित आहे का कोणाची कबरी आहे? त्या औरंगजेब रहमतुल्लाह अलैची कबर आहे. तिथला मी रहिवासी आहे. म्हणलं तिथला माणूस, त्या कबरीजवळला माणूस येऊ शिव अभिषेक शिवाजी महाराजाचा आहे. त्या दिवशी येऊन आमरण उपोषणाला पहिला दिवस माझा. आज 9 तारीख मुद्दाम मी 25 एप्रिलला यांना सांगितलं होतं की 9 तारीख जी आहे ना फार महत्वाची तारीख आहे. महाराज या दिवशी या महाराष्ट्रात ज्या खुर्चीवर बसले होते ती खास करून मी ही डेट निवडली आहे. मान्य पालकमंत्र्याच्या पत्राला सुद्धा यांनी केराची टोपी दाखवलेली आहे. हायकोर्टाच्या आर्डरला केराची टोपी, मान्य आयुक्ताच्या ऑर्डरला. अरे आयुक्ताची ऑर्डर मानत आयुक्तांनी ऑर्डर दिलेलं आहे 1876 नंबर 8 डिसेंबर 2023 मान्य आयुक्तांची ऑर्डर आहे. हे करून टाका. म्हणणं काय नाही, यांना लक्ष्मी पाहिजे, गांधी पाहिजे. गांधी पाहिजे म्हणजे एवढा मोठा इदारा आहेत ना आमच्याकडे. जे अहो बाबा आमचे जे ठेकेदार आहे ना यांना 10% देऊन यांची जी आहे ना सवय लावलेली आहे, वाईट सवय लावली. म्हणजे 1 कोटी रुपये लेखा विभागातून पास झाले का त्याचे 10% किती होतात? 10 लाख रुपये अधिकाऱ्यांना भेटतात. संख्यावर सांगून सांगतो, नाही तो गुत्तेदाराला तुमच्या तोंडावर डोक्यावर कुराण देईन, गीता देईन आणि सांगा म्हणून तुम्ही 10% दिले का नाही दिले. त्यांचे लोक बिल पास होतात. चांगले रोड, डामर रोड खोदून हे 3rd क्लास कॉन्क्रीट रोड तयार करताय हे स्मार्ट सिटीच्या नावाखाली. बघा बघा काय चाललंय. जनता झोपलेली आहे, पण जनता जेव्हा आंदोलन सुरू केले ना, आता निवडणुका येणार आहे, 100-150 आमचे प्रतिनिधी निवडून देतील. हे त्यांचे आता चालू आहे वाटाघाट्या, कोण कोणाच्या सोबत जाईल ते पाहिल, पण जनता जे आहे हे लोक निवडून देतील. माजी खासदार पण आहे आपले. अहो माजी खासदारांनी बोलवलं होतं, घरी मी गेलो नाही. त्यांनी बोलवलं होतं घरी या, मी त्यांच्या घरी गेलो नाही. त्यांच्यासोबत पण तुम्ही चर्चा करायला पाहिजे होती. काय त्यांची पण आता पण पालकमंत्री जे सत्तेवर असले त्यांना हे भीत नाही, ते माजी खासदारला काय भीतील ते विचारा. काय करणार आहे तो माजी खासदार? काय करणार तो विचारा. ते यांच्या मागे लागलं, काय म्हणतं ते पालकमंत्र्याच्या मागे लागलेलं आहे खासदार. तुम्हाला माहित आहे त्यांचे काय एवढे कोटी कमवलं, ते बिचारे पालकमंत्र्याला परेशान करून ठेवलं. अरे तुम्ही कमवा, तुम्ही पण खर्च केले ना. हो, कोणता प्रत्येक लीडरच्या मुलाच्या लग्नाला कुठे पण पहा, मी कोणाचं नाव घेत नाही, किती खर्च होता सगळ्यांना माहित आहे. आता वाईट वाटलं बोलवर कसं चाललंय. अहो ठेकेदार कोण करताय? ठेकेदार कोणाचे पार्टनर आहे? अहो सगळे
चिरीमिरी आणि सगळं मिळून झालेलं आहे. ठेकेदारी करताय सगळे लोक. मग आता तुमचा पुढचा पाऊल काय राहील? एकदम ठोस पाऊल काय राहील? आता जे सगळं झालेलं आहे, तोंडाला काळा फासवर शेवटी हो जाऊ द्या, तुरुंगात जायला तयार आहे. यांच्या तोंडाला डांबर लावून टाकणार, डांबर. ते अजून ते येतं ना, ते हँडग्लोव्स, काळा हँडग्लोव्स एकदा भेटलं, कारण काय ते आपला हात खराब होऊ नये. त्यांच्या तोंडाला काळा फासला आपला हात खराब होईल ना. आपली स्वच्छ प्रतिमा आहे, आपण कोणाकडून 5 पैसे घेतलेले नाही. मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहे, त्यांना काय पत्र पाठवणार? अहो ते आपल्या याच्यात परेशान आहे. तुम्हाला माहित आहे ना किती प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू, हे चालू, गव्हर्नरने काय लफडे करून ठेवलं सगळ्यांना माहित आहे. काय झालं, कसे येतं, आया राम गया राम, सगळे लफडे इकडे तिकडे चालू आहे. ते बिचारे आपल्या याच्यात परेशान आहे. कोणी आपल्या प्रॉपर्टी, कोणी हॉटेल खरेदी, सगळे आपल्याच परेशान आहे. कोणी अमेठी जागा देतो, कोणी त्याच्या मागे लागतो, पण एक बी खरं नाही. आमचे प्रश्न असे शिल्लक प्रश्न आहे, तरी आम्ही त्यांना काही ना काही देऊ, सत्का म्हणून. सत्का आमच्या ओळी काढून काय म्हणतो त्याला, सत्का उतार के यांना देऊन टाकू, पण आमची ऑर्डर देऊन टाका बाबांनो, ऑर्डर देऊन टाका. संविधानाचा आदर ठेवा बाबांनो, हायकोर्टाचा आदर ठेवा बाबांनो. मान्य पालकमंत्र्याच्या आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करू नका, मान्य आयुक्तांची ऑर्डरची पायमल्ली करू नका. लवकर निवड सभा घ्या, निवड समिती घ्या. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 54 नुसार हे ठेवून तात्काळ आमचे मार्गे लावा. म्हणजे आम्ही तुम्हाला हार घालू, नाही तर मग चपलाचा हार घालायला पण आम्ही तयार आहे. आम्ही जनता आमच्या सोबत आहे. एकदा जेव्हा जाईल ना, ते अपंग लोकांनी कसे गेट लॉक केले होते, ते वेळ पडली तर हिजड्यांना आणू. आम्ही काय करणार, हिजड्यांना धरून त्यांना आणू का बा, यांना सांगा ते विचारे आमच्यासाठी ते येतील. काय जे आमच्या सोबत जे मर्द बसलेले ते मर्द आहे, बाकी जे येत नाही तर आम्ही त्यांना हिजडे म्हणून सोडून दिलेलं आहे. जे आमच्या पाठीमागे नाही ते हिजडे, सत्याच्या मागे नाही. लोकप्रतिनिधी पण आहे आमच्या मागे आहे. इलियास किरमाणी साहेबांनी लेटर दिलेलं आहे. आमच्या राष्ट्रवादीचे बसलेले आहे, मुबीनभाई तिथून, अजित पवार साहेबांचे माणसे बसलेले आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील आमच्या पाठीमागे आहे, नासिर सिद्दीकी आमच्या पाठीमागे आहे, अय्यूब जागीरदार आमच्या पाठीमागे, बरेचसे म्हणजे जेवढे आहे. पक्षपात काही नाही, बीजेपी वाले पण आहे. बापू घडामोडे आमच्या सोबत आहे. मान्य महापौर, आपले माजी महापौर नंदू घोडेले आमच्या सोबत आहे. ते म्हणे परवा दिवशी लग्नात भेट झाली होती त्या दिवशी, तर त्यांनी सांगितलं शफिक आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही लढा, तुम्ही बसा, तुमचं काम कसं होत नाही. आम्ही आता निवडणुका जवळ आलेलं आहे, होऊ द्या काही दिवस, हो निवडणूक होईपर्यंत बसू. जर काम झालं नाही तर काय करणार, आज पहिला दिवस आहे, बघू आता काय करावं. आपलं नाव आणि ॲडव्होकेट शफीक अहमद, माजी निवृत्त शाखा अभियंता. एडवोकेट शफीक अहमद मोमिन, ये माजी अपने यहाँ के जो है तो कॉर्पोरेशन के शाखा अभियंता रह चुके हैं. और हमारे साथ में जो है कंकाड़ साहब है, नाना पाटिल साहब है, और हमारे भाले साहब है, और भी हमारे पाठक साहब है. बहुत सारे हैं यहाँ पे बेचारे जो बहुत अब दिनों से चक्रा मार रहे हैं. इनके जो है तो पैसे रुके हुए हैं, ये लोगों के अभी तक रुके हुए हैं. नाना पाटिल साहब को हमारे पैरालिस अटैक आकेगा, इनका परिवार पूरा तकलीफों से गुजर रहा है. ये हमारे कंकाड़ साहब है जिनकी घर की परिस्थिति बहुत वाइटजनक है. आज इनके घरों में बच्चे जो है तो कामों को नहीं है, इनको कोई जो है तो ड्यूटियों को नहीं है, नौकरी को नहीं है, इनको कोई इनकम सोर्स नहीं है. इसके बावजूद भी आज जो है कॉर्पोरेशन अधिकारी, जो आयुक्त है और जो कनेक्टेड अधिकारी है, वो अंधे बन के बैठे हैं. क्या है उनको, बहरे बन के बैठे, कान है उनको, लेकिन इनका ना सुन रहे, ना इनकी तरफ देख रहे, ना कोर्ट का आदेश मान रहे. इसलिए मैंने हमारे वरिष्ठ से भी बात कराया फोन के ऊपर. हमारे अभिजीत भैया देशमुख साहब जो शहर जिला अध्यक्ष है, उन्होंने इनकी बात को सुन के लिया. अब हम बैठेंगे 2 दिन के अंदर, इसके बाद पूरा शिष्टमंडल जाएगा. हमारे डिप्टी सीएम साहब से इनका तकाजा करेंगे, जितना हो सके हम इनको पूरा कॉपरेट करने की कोशिश करेंगे. मुख्यमंत्री साहब से बात करा के इनका बात हो जाएंगे, मतलब कमिश्नर साहब से इनकी बात करा देंगे आप? बात करेंगे नहीं, हमको लेटर जो लिखा पड़ी कागजी कार्रवाई होती इसको पूरी फॉलो करेंगे और उनका काम हो जाएगा. इंशाल्लाह हम पूरा कोशिश करेंगे, इनको हक दिला के रहेंगे और इनका काम करके रहेंगे.